वर्ध्यामध्ये तापमानाचा फटका पर्यटनालाही बसलाय। गेल्या 2 दिवसात वर्ध्यात सलग 46°C पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे। तापमान सतत वाढतंय आणि त्यामुळे सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून येथील पर्यटनावर याचा परिणाम पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। पण सध्या बापू कुटी परिसरामध्ये आहो आणि बापू कुटी परिसरामध्ये जी गर्दी पर्यटकांची पाहायला मिळत होती ती मात्र आता उष्णतेच्या लाटेमुळे पाहायला मिळत नाही। गर्दी रोडावली असल्याचं चित्र आहे। पर्यटक या ठिकाणी कमी प्रमाणात पोहोचत असल्याचं चित्र आहे आणि ज्या पद्धतीनं गांधीवादी असतील किंवा पर्यटक जे आहेत ते पर्यटक येथे पोहोचतात, महात्मा गांधी यांचे विचार समजून घेतात आणि या ठिकाणी महात्मा गांधींचं दर्शन घेत आपला प्रवास करतात। पण आता मात्र पर्यटकांची संख्या या ठिकाणी रोडावल्याचं चित्र पाहायला मिळतं। बापू कुटीमध्ये जी गर्दी राहायची ती गर्दी आता कमी पाहायला मिळते। उष्णतेचा फटका या ठिकाणी बसल्याचं दिसतोय। पर्यटन क्षेत्राला सुद्धा या पद्धतीनं उष्णतेचा फटका बसतोय आणि विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होते आहे। 45°C पर्यंत हे तापमान राहते आहे आणि त्याचाच फटका सर्वत्र पाहायला मिळतो। सकाळी नागरिकसुद्धा घराच्या बाहेर पडत असताना तोंडाला रुमाल किंवा दुपट्टा बांधूनच घराच्या बाहेर पडतात। विशेषतः उष्माघातासारखे जे आजार आहेत हे सुद्धा आता वाढायला लागले आहे आणि अशामध्ये हाच उष्णतेचा फटका पर्यटन क्षेत्राला बसल्याचं चित्र दिसून येतं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, सेवाग्राम वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।